गुरुपौर्णिमेनिमित्त आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये सप्ताहभर रक्तदान शिबिर, मानव सेवेचं आवाहन। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आत्मा मालिक हॉस्पिटल कोकम ठाणे येथे 23 ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये विशेष रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरामध्ये संस्थेतील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, सेवेकरी तसेच पात्र रक्तदात्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन मानव सेवेच्या या पवित्र कार्यात योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलंय। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होणार आहे। अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसिमियाग्रस्त बालके, प्रसूती दरम्यान मातांना तसेच गंभीर आजारावरील उपचारांसाठी रक्ताची सातत्यानं आवश्यकता असते। रक्तदानासाठी 18 ते 65 वर्ष वयोगट, किमान 45 ते 50 किलो वजन, उत्तम आरोग्य तसेच रक्तदानापूर्वी हलका आहार व पुरेसे पाणी घेणे आवश्यक असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। एका रक्तदात्यानं दिलेलं 1 युनिट रक्त 3 वेगवेगळ्या रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी पडू शकतं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर प्रत्येक पात्र व्यक्तीने रक्तदान करून मानव सेवेचा संकल्प साकार करावा। आत्मा मालिक हॉस्पिटलच्या वतीनं सर्व पात्र रक्तदात्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजसेवेच्या या महान कार्यात हातभार लावावा असं आवाहन करण्यात आलंय। स्थळ आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण, दिनांक 23 ते 29 जुलै 2026, वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5। तुमच्या काही मिनिटाच्या रक्तदानामुळे एखाद्याला संपूर्ण आयुष्य मिळू शकतं। चला, गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर रक्तदान करून समाजसेवेचा संकल्प करूया।